गणित भाग 2 इयत्ता 10वी घटक क्रमांक 1 समरूपता सराव संच 1.3 सर्व उदाहरणे। नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण गणित भाग 2 घटक क्रमांक 1 समरूपता या घटकातील सराव संच 1.3 मधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। यापूर्वी सराव संच 1.1 आणि 1.2 तसंच उर्वरित समरूपता या घटकातील अभ्यास माझ्या राजेंद्र जाधव या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे। तुम्हाला पाहायचं असेल तर राजेंद्र जाधव यूट्यूब चॅनल सर्च करा। या पाठातील मागील भाग तुम्हाला तेथे उपलब्ध होतील। तर चला तर पाहूया सराव संच 1.3 मधील उदाहरणांचा अभ्यास। उदाहरण क्रमांक 1, आकृतीमध्ये कोन ABC बरोबर 75 अंश, कोन EDC बरोबर 75 अंश, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा। या ठिकाणी आकृतीमध्ये B कोनाचं माप 75 अंश आहे आणि D कोनाचं माप हे 75 अंश आहे। आता याची रीत उत्तर पाहूया। त्रिकोण ABC, त्रिकोण ABC, दुसरा त्रिकोण आहे EDC व त्रिकोण EDC मध्ये। आता या दोन त्रिकोणांची तुलना केली तर यामध्ये असणारे एकरूप घटक कोणते आहेत ते पहा। ही दिलेली बाब आहे। कोन ABC एकरूप कोण कोणता येणार आहे? EDC। एकरूप कोण EDC, कारण याचं प्रत्येकी माप किती आहे? 75 अंशाचे कोण आहेत दोन, 75 अंश, प्रत्येकी 75 अंशाचे हे दोन कोण आहेत, म्हणून ते दोन एकरूप झाले। त्याचबरोबर ह्या दोन त्रिकोणांचा जर विचार केला, त्रिकोण ABC मध्ये हा C कोण तयार झालेला आहे। या ठिकाणी C कोण आहे आणि त्रिकोण EDC मध्ये पण हा C कोण आहे, म्हणजे दोन्हीही त्रिकोणामध्ये C कोण हा सामायिक आहे, म्हणून कोण C एकरूप कोण C येणार। याचं कारण काय येणार आहे तर हे सामायिक कोण आहेत। कसले कोण आहेत? सामायिक कोण आहेत, दोन्ही त्रिकोणाचे सामायिक कोण आहेत। आता म्हणून एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी एकरूप आहेत, म्हणजेच हे दोन त्रिकोण समरूपतेच्या कोको कसोटीनुसार काय झालेत? समरूप झालेत। म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC समरूपतेची कोको कसोटी, समरूपतेची कोको कसोटी, कोको म्हणजे कोण कोण कसोटी। आता हे समरूपतेच्या कोको कसोटीनुसार हे दोन समरूप झाले। आता याची संगती लक्षात ठेवा। या समरूप त्रिकोणामध्ये संगती महत्त्वाची आहे। तुमच्या लक्षात येईल B चं माप 75 आहे आणि D चं माप 75 आहे, म्हणजे त्रिकोण ABC च्या B ची संगती त्रिकोण EDC च्या D कोणाशी झाली। दुसरी संगती त्रिकोण ABC च्या C कोणाची संगती त्रिकोण EDC च्या C कोणाशी झालेली आहे। म्हणजे लिहिताना ते संगतीनुसार आपल्याला लिहावे लागतात। हे दोन त्रिकोण आहेत, कोको कसोटीनुसार उत्तरामध्ये येईल समरूप आहेत आणि त्याची संगती महत्त्वाची आहे। आकृतीतील त्रिकोण ABC व त्रिकोण EDC, त्रिकोण EDC हे समरूपतेच्या कोको कसोटीनुसार, समरूपतेच्या कोको कसोटीनुसार समरूप आहेत।
समरूप आहेत। त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC हे संगतीनुसार लिहिले, कारण ए ची संगती ही या त्रिकोणातील E शी लागते, या B ची संगती आहे ती D शी लागते, कारण B 75 D 75 DC आणि C ची संगती C नुसार लागते। अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला लिहावं लागेल। उदाहरण क्रमांक 2, आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत ते पहा। या ठिकाणी त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN दिलेले आहेत। हे दोन त्रिकोण समरूप आहेत का ते पाहूया। उकल किंवा उत्तर, त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये तर समरूप आहेत का पाहण्यासाठी ह्या बाजूंच्या लांबी दिल्यात, त्या बाजू प्रमाणात आहेत का पाहूया। पहिल्याची बाजू आहे PQ छेद दुसऱ्याची बाजू आहे LM, म्हणजे ज्याची लांबी आहे 6/3, 3 एके 3, 3 दुनी 6, म्हणजे याचं प्रमाण आलं 2:1। दुसऱ्या बाजूंचं गुणोत्तर घेऊया। QR छेद MN, QR ची लांबी आहे 8 आणि याची लांबी आहे 4, 4 एके 4, 4 दुनी 8, म्हणजे याचंही गुणोत्तर 1:2 आलेला आहे, 2 नंबर म्हणून। आणि तिसऱ्या बाजूचं गुणोत्तर आहे PR छेद LN, PR ची किंमत आहे 10, 10/5, 5 दुनी 10, 5 एके 5, हे तिसरं विधान म्हणूया। आता हे तिन्ही गुणोत्तर पाहिली तर यांचं प्रमाण समान आहे, म्हणजे तिन्ही गुणोत्तर प्रमाणात आहेत, म्हणून PQ छेद LM बरोबर QR छेद MN बरोबर PR छेद LN, हे गुणोत्तर 2:1 आहे, ते समान आहे। म्हणून आता 3 बाजू, एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूशी प्रमाणात आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण बा समरूपतेच्या बा कसोटीनुसार समरूप आहेत। हे कशावरून लिहिलं आपण, 1, 2 व 3 वरून, 1, 2 व 3 वरून लिहिलेलं आहे। म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN, कारण काय, समरूपतेची बा कसोटी, समरूपतेची बा कसोटी, या कसोटीनुसार ते समरूप आहेत। म्हणून हे दोन त्रिकोण उत्तरात आकृतीतील दोन त्रिकोण समरूपतेच्या बा कसोटीनुसार समरूप आहेत, कसोटीनुसार समरूप आहेत। अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल। बाजू प्रमाणात आहेत म्हणून बा कसोटी वापरली। पुढील उदाहरण क्रमांक 3, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत। सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी
मोठ्या खांबाची सावली किती लांब असेल, म्हणजे या ठिकाणी एक्सची किंमत काढायची आहे. हा खांब छोटा आहे, 4 मीटर उंचीचा आहे, त्याची सावली किती पडल्या 6 मीटर पडलेलं आहे. तर 8 मीटर उंचीच्या खांबाची सावली किती पडेल हे आपल्याला पाहायचं आहे. आता या दोन त्रिकोणात पी आर हा 4 मीटर उंचीचा उभा खांब आहे आणि त्याची सावली किती आहे. उत्तर पी आर हा 4 मीटर उंचीचा खांब आहे. चार मीटर उंचीचा खांब आहे. क्यू आर ही त्याची काय आहे. क्यू आर ही त्याची 6 मीटर लांबीची 6 मीटर लांबीची सावली आहे. काय आहे ती. त्याची पडलेली सावली आहे. तर दुसऱ्या आकृतीमध्ये AC तसेच AC हा 8 मीटर उंचीचा खांब आहे. BC ही त्याची काय आहे सावली आहे. BC ही त्याची सावली आहे. आता या ठिकाणी सावली आहे. तर या दोन त्रिकोणात जर विचार केला, हे खांब कसे असतात लंबामध्ये उभे असतात. कसे असतात लंबामध्ये असतात. म्हणजे हे दोन कोन एकरूप येतील आणि ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडतो त्या ठिकाणी कोपऱ्यावर झालेला कोन आहे तो समान मापाचा तयार होतो. म्हणजे ह्या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर कोन P आणि कोन A एकरूप असणार आहेत, कारण सूर्यप्रकाशाने एकाच वेळी पडलेली काय आहे दोन्ही खांबावर पडलेली सावली आणि हे लंबामध्ये पोल आहेत खांब आहेत ते लंबामध्ये उभे आहेत. म्हणून त्रिकोण PQR व त्रिकोण ABC यामध्ये कोन PRQ एकरूप कोन ACB. कारण काय आहेत हे प्रत्येकी 90 आहेत. प्रत्येकी त्याचं 90 अंशाचे आहेत. त्यानंतर कोन QPR एकरूप कोन ABAC. याचं कारण काय आहे हे सावल्या एकाच वेळी पडलेल्या आहेत. दोन्ही खांबावर सावली एकाच वेळी पडली आहे. एकाच वेळी पडली आहे. म्हणून हे जे दोन त्रिकोण आहेत त्रिकोण PQR आणि त्रिकोण ABC ह्या समरूपतेचे हे दोन कोन एकरूप आलेत. एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनाशी एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC कोणती कसोटी येईल या ठिकाणी कोको समरूपतेची कोको कसोटी. समरूपतेची कोको कसोटी आहे. आता ही कोको कसोटी असल्यामुळे बाजू काय येणार याच्या प्रमाणात PR छेद AC बरोबर QR छेद BC.
या ठिकाणी किमती ठेवा 4/8 बरोबर 6/x. आता याचा तिरकस गुणाकार जर आपण केला 4 गुणिले x बरोबर 8 गुणिले 6, मग x बरोबर 8 सक 48 भागिले 4, म्हणजेच x ची किंमत किती झाली 4 एके 4, 4 दुनी 8, म्हणजेच x ची किंमत 8 आलेली आहे. म्हणजेच त्या खांबाची सावली आहे, मोठ्या खांबाची सावली 12 मीटर लांबीची आहे. मोठ्या खांबाची सावली 12 मीटर आहे. अशा पद्धतीने समरूपतेवर उदाहरण दैनंदिन जीवनातील उपयोजनावर आधारित आपण सोडवू शकतो. पुढील उदाहरण क्रमांक 4. त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC, BQ लंब AC आहे. BC दरम्यान P आणि AC दरम्यान Q असेल तर त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB दाखवा. तर ह्या दाखवण्यासाठी इथे AP बरोबर किंमत किती, AP ची किंमत आहे 7, BQ ची किंमत आहे 8, BC ची किंमत आहे 12, तर AC ची किंमत काढा. म्हणजे सर्वप्रथम हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे आपल्याला दाखवावे लागतील. समरूप असण्यासाठी यामधले एकरूप घटक किंवा कोणत्या बाजू प्रमाणात हे आपल्याला पाहावं लागेल. उत्तर दोन त्रिकोण आहे, त्रिकोण CPA, त्रिकोण CPA व त्रिकोण CQB, CQB मध्ये. आता यामध्ये कोणते एकरूप घटक आपल्याला दिसतात, तर हा कोण P आहे तो 90 अंशाचा झाला आणि हा Q कोण आहे तो 90 अंशाचा आहे. पहिल्या त्रिकोणामध्ये CPA मध्ये कोण CPA एकरूप कोण CQB, CQB. काय कारण आहे याचं, तर हे दोन प्रत्येकी 90 मापाचे आहेत. काय आहेत, प्रत्येकी 90 अंशाचं माप आहे. त्यानंतर जर तुम्ही त्रिकोणात हे विचार केला, त्रिकोण APC व त्रिकोण CQD मध्ये कोण हा C आहे तो दोघांमध्ये समान आहे. बघा, कोण C हा दोघांमध्ये सामायिक कोण आहे. कोण C एकरूप कोण C, कारण याचं काय येणार आहे, सामायिक कोण आहेत, सामायिक कोण आहेत. आता एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी एकरूप झाले म्हणून हे दोन त्रिकोण समरूपतेच्या कसोटीनुसार हे समरूप होणार आहेत. याचं कारण आहे समरूपतेची कसोटी, समरूपतेची कसोटी, कसोटी, या कसोटीनुसार हे समरूप आहेत. आता हे दोन त्रिकोण समरूप असतात याचाच अर्थ याच्या तिन्ही बाजू ह्या प्रमाणात असतात. आता हे त्रिकोण संगतीनुसार लिहिलेले आहेत म्हणून CP छेद इथं काय येईल CQ, त्यानंतर PA छेद QB बरोबर CA छेद CB, अशा तीन बाजू प्रमाणात येतील. या तीन बाजू लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये ज्याच्या किमती आहेत त्याच्या ठेवायच्या, एका गुणोत्तराच्या किमती नसतील ते तसंच राहील. आता इथे काय दिलेलं आहे, AP बरोबर CP ची किंमत नाही, CP तसंच राहील. AP बरोबर किती आहे, AP बरोबर 7, AP आणि PA म्हणजे तेच. त्यानंतर BQ म्हणजे QB 8 बरोबर AC ची किंमत काढायची आहे, BC किती आहे 12, CA म्हणजेच AC याची किंमत आहे 12.
आता तिरकस गुणाकार यामध्ये जर केला आपण तर काय होईल, 8 गुणिले AC बरोबर 7 गुणिले 12. AC बरोबर 7 गुणिले 12/8 म्हणजेच AC ची किंमत आहे, या ठिकाणी भाग जातो. 4 दुनी 8, 4 त्रिक 12 म्हणजे 7 त्रिक किती आलं, 21, 21/2. AC ची किंमत आहे 2 शून्याचा भाग 0 आणि 2×5 म्हणजे AC ची किंमत किती आलेली आहे, या ठिकाणी 10.5 किंमत आलेली आहे. AC ची किंमत आहे ती 10.5. उत्तर AC बरोबर 10.5 आहे. AC बरोबर 10.5 आहे. पुढील उदाहरण क्रमांक 5. आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू SR ला दिलेली आहे. AR ची लांबी आहे, बाजू AR ची लांबी हे AP च्या 5 पट आहे आणि AH ची लांबी आहे ती AQ च्या 5 पट आहे. तर सिद्ध करा की SR ची लांबी आहे ती PQ च्या 5 पट आहे. आता उत्तर लिहिताना पहिल्यांदा दिलेल्या बाबी काय आहेत ते पहा. या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे AR बरोबर 5 AP. आता AP आहे ते या ठिकाणी भागाकारात आलं म्हणून AR बरोबर छेद AP बरोबर काय आलं, 5/1. हे काय आलं, 5/1. पहिलं स्टेटमेंट म्हणूया. त्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे, AS बरोबर 5 AQ. AS बरोबर 5 AQ. AQ या ठिकाणी इकडे आलं तर कुठे येईल, ते भागाकारात येईल. AS छेद AQ बरोबर 5/1. हे दुसरं स्टेटमेंट. आता ह्या दोघांची गुणोत्तर समान आलेली आहेत. दोघांची गुणोत्तर समान आलेली आहेत म्हणून AR छेद AP बरोबर AS छेद AQ हे विधान 2 वरून आपण 1 व 2 वरून लिहिलेलं आहे. 1 व 2 वरून. तर या ठिकाणी 2 बाजू हे आपल्या ह्या त्रिकोणामध्ये आता विचार करूया. त्रिकोण SAR किंवा ASR, त्रिकोण ASR व त्रिकोण AQP, त्रिकोण AQP मध्ये या 2 बाजू प्रमाणात आहेत. याला विधान 3 म्हटलं तरी चालेल. 2 बाजू प्रमाणात कोणत्या, AR छेद AP बरोबर AS छेद AQ. आणि या ठिकाणी हे तयार झालेले कोन आहेत. त्रिकोण ASR AQP मध्ये हे 2 कोन तयार होतात. ते कसले कोन आहेत, विरुद्ध कोन आहेत. आणि कोन SAR एकरूप कोन AQP. आता काय याचं कारण, हे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोन आहेत. तर त्या ठिकाणी 2 बाजू प्रमाणात आहेत आणि ह्या 2 बाजूंनी समाविष्ट केलेले कोन एकरूप आहेत म्हणून हे 2 त्रिकोण समरूपतेच्या बाकोबा कसोटीनुसार हे समरूप आहेत. म्हणून त्रिकोण ASR समरूप त्रिकोण AQP समरूपतेची बाकोबा
कसोटी. तर समरूपतेची बाकोबा कसोटी आली. म्हणून या ठिकाणी बाजू प्रमाणात असतात म्हणून SR छेद QP. आता या ठिकाणी बाजू प्रमाणात कशा येतील? AS छेद AQ बरोबर SR छेद QP. आता AS छेद AQ ची लांबी किती आहे? AS छेद AQ. AS छेद AQ काय आहे? 50 म्हणून याची किंमत आली 50 बरोबर SR छेद QP. जर तिरकस गुणाकार केला SR गुणिले 1 तर काय येणार आहे? SR बरोबर 5 गुणिले QP किंवा त्याला PQ म्हटलं तरी चालेल. मग हेच आपल्याला काय करायचं होतं? या ठिकाणी सिद्ध करायचं होतं. SR बरोबर 5 PQ हे सिद्ध केलेलं आहे. पुढील उदाहरण क्रमांक 6. समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू CD ला समांतर आहे. कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना O बिंदू छेदतात. AB बरोबर 20, DC बरोबर 6, OB बरोबर 15. तर आपल्याला OD ची किंमत काढायची आहे. OD बरोबर किती? तर आता या ठिकाणी दोन त्रिकोण तयार होतात. उकल त्रिकोण BOD BOA त्रिकोण BOA व त्रिकोण ODC मध्ये ह्या दोन त्रिकोणात कोणकोणत्या बाबी एकरूप आहेत ते आपण पाहूया. आता या दोन त्रिकोणामध्ये या ठिकाणी तयार झालेला कोन, या ठिकाणी तयार झालेला कोन, हे दोन कोन काय आहेत? एकरूप कोन आहेत. कारण या दोन रेषा समांतर आहेत, या दोन बाजू समांतर आहेत. त्यामुळे तयार झालेले कोन छेदिका BD मुळे तयार झालेले कोन आहेत ते एकरूप येतात, कारण हे वितक्रम कोन आहेत. कोन OBA एकरूप कोन ODC कारण काय येणार? हे वितक्रम कोन आहेत. वितक्रम कोन आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरे हे दोन कोन तयार झालेले आहेत. कोन OAB एकरूप कोन OCD हे सुद्धा काय आहेत? वितक्रम कोन आहेत. वितक्रम कोन तयार झालेले आहेत. मग एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनाशी एकरूप आहेत, म्हणून ते कोको कसोटीनुसार त्रिकोण काय असतात? समरूप असतात. म्हणून त्रिकोण OBA समरूप त्रिकोण ODC समरूपतेची कोको कसोटी, समरूपतेची कोको कसोटी, कोको कसोटी आपण या ठिकाणी नुसार हे दोन त्रिकोण समरूप होतात. मग त्रिकोण समरूप असतात याचाच अर्थ त्याच्या बाजू काय असतात? प्रमाणात असतात. आता याची बाजू काय आहे? CD ची बाजू प्रमाणात काय आहे? BA या ठिकाणी BA छेद DC बरोबर BO छेद OD. या बाजू काय आहेत? प्रमाणात असतात. समरूप त्रिकोणाच्या
बाजू प्रमाणात, समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात, बाजू प्रमाणात, बाजू प्रमाणात असतात. तर ह्या बाजू प्रमाणात असतात, ह्या बाजू लिहिलेल्या आहेत. या बाजूमध्ये आपण किमती ठेवूया. बी ए म्हणजेच ए बीची किंमत 20 छेद डी सीची किंमत किती आहे 6 बरोबर. त्यानंतर बी ओ किंवा ओ बी 15 छेद ओ डी, ओ डीची किंमत काढायची आहे. तिरकस गुणाकार या ठिकाणी 20 गुणिले ओ डी बरोबर 15 गुणिले 6 म्हणजेच ओ डी बरोबर 15 गुणिले 6 छेद 20. या ठिकाणी समान संख्येनं भाग जातो. 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20. त्यानंतर बे दुनी 4 बे त्रिक 6 म्हणजे ओ डी बरोबर, हे कच्चं कॅल्क्युलेशन करून घ्या. ओ डी बरोबर 3 त्रिक 9 छेद 2. 9ला जर 2 भागलं तर बे चोक 8 उरला 1 आणि बे पंचे 10 म्हणजे ओ डीची किंमत ही किती आलेली आहे 4.5 किंमत आलेली. ओ डी बरोबर 4.5 म्हणून ओ डी बरोबर 4.5 आहे. अशा पद्धतीनं हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. उदाहरण क्रमांक 7. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा एक बिंदू आहे. रेषा D ही किरण AB ला T बिंदूमध्ये छेदते. तर सिद्ध करा DE गुणिले B बरोबर CE गुणिले T. हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. आता दिलेला हा चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. चौकोन ABCD हा काय आहे समांतरभुज चौकोन आहे. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन, समांतरभुज चौकोन आहे. तर समांतरभुज चौकोन असेल तर आपल्याला गुणधर्म माहिती आहे. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन हे कसे असतात एकरूप असतात. म्हणजे या ठिकाणी तयार झालेला ए कोन, ए चा सम्मुख कोन कोणता आहे C, म्हणून कोन ए एकरूप कोन काय झाला C. याचं कारण काय आहे सम्मुख कोन, याचं कारण आहे सम्मुख कोन आहेत. सम्मुख कोन हे कसे असतात एकरूप असतात. त्याचबरोबर कोन आता हे AD आणि BC ह्या समांतर बाजू झाल्या, कारण ABCD हा समांतरभुज चौकोन आहे आणि AT ही जर छेदिका घेतली तर या ठिकाणी तयार झालेला कोन आणि हा कोन हे संगत कोन आहेत. संगत कोन कसे असतात एकरूप असतात. म्हणून या ठिकाणी कोन A एकरूप कोन TBE, TBE कारण हे झाले संगत कोन, कारण त्याचं येणार आहे संगत कोन, संगत कोन. याला 1 नंबर म्हणा, याला 2 नंबर म्हणा. आता हा याच्याशी एकरूप आहे, ABC एकरूप आहे, म्हणून B आणि C काय असणार आहेत ते एकरूप असणार आहेत. म्हणून कोन DCE एकरूप कोन TBE, कारण AC से एकरूप ABC एकरूप, म्हणून B आणि C हे दोन काय झाले एकरूप झाले. हे कशावरून लिहिलं 1 व 2 वरून. याला विधान 3. आणि या ठिकाणी जे तयार झालेले कोन आहेत हे विरुद्ध कोन तयार होतात.
इथं तयार झाला आणि इथं तयार झाला. हे त्रिकोण DEC, त्रिकोण DEC व त्रिकोण TBE मध्ये हा कोण तयार झालेला कोण BET, कोण BET, एकरूप कोण CDE, याचं कारण काय आहे, हे विरुद्ध कोण तयार झाले. हे काय झाले, विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध कोण काय असतात, एकरूप असतात. हे विरुद्ध कोण आहेत. त्यानंतर विधान 3 वरून आपण कोण DCE, एकरूप कोण TBE लिहिलेला आहे. कोण DCE, एकरूप कोण TBE. हे कशावरून लिहिलं, विधान 3 वरून. विधान 3 वरून. आता हे दोन कोण एकरूप आहेत. एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाचे एकरूप झाले म्हणून हे दोन त्रिकोण समरूपतेच्या त्रिकोण DEC समरूप त्रिकोण TBE. कारण काय आहे, समरूपतेची कोको कसोटी. समरूपतेची कोको कसोटी, कोको कसोटी आहे. कोको कसोटीनुसार हे काय झाले, समरूप झाले. म्हणून याच्या बाजू काय आल्या, प्रमाणात असतात. तर बाजू प्रमाणात काय येईल, D छेद T, D छेद T बरोबर C छेद B. ह्या बाजू काय झाल्या, त्याच्या प्रमाणात आलेल्या आहेत. मग बाजू प्रमाणात आलेल्या आहेत म्हणून आपण तिरकस गुणाकारानुसार कसं लिहिणार आहोत. तिरकस गुणाकार केला तर DE गुणिले B बरोबर C गुणिले T. मग हेच आपल्याला काय करायचं होतं, साध्य करायचं होतं. आपलं साध्य काय होतं, हे होतं. अशा पद्धतीची उदाहरणं सोडवण्यासाठी सर्वप्रथम तयार होणारे त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते पहा आणि मग त्याच्या बाजू काय असतात, प्रमाणात असतात, हे आपण लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. उदाहरण क्रमांक 8. आकृतीमध्ये रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूमध्ये छेदतात आणि AP छेद CP बरोबर BP छेद DP. तर सिद्ध करा हे त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. आता यामध्ये सिद्धता आपण लिहित असताना या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये या दोन त्रिकोणात जर विचार केला तर काय दिलेलं आहे आपल्याला, AP छेद CP बरोबर BP छेद DP. म्हणजे ह्या दोन बाजू प्रमाणात आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. हे दिले आहे. आता हे दिल्यानंतर दोन बाजू ह्या प्रमाणात झाल्या. या बाजूला ही बाजू, या बाजूला ही बाजू प्रमाणात आहे. परंतु या ठिकाणी तयार झालेले कोण आहेत ते विरुद्ध कोण काय आहेत, एकरूप आहेत. कोण APB, एकरूप कोण DPC किंवा CPD. हे दोन कोण एकरूप आहेत. याचं कारण आहे विरुद्ध कोण. हे कसले कोण आहेत, विरुद्ध कोण आहेत. आणि ह्या दोन बाजू प्रमाणात आणि त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण एकरूप आहे म्हणून हे दोन त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. याचं कारण आहे समरूपतेची
बाकोबा कसोटी या कसोटीनुसार समरूप आहेत। अशा पद्धतीचं हे उदाहरण आपल्याला सिद्ध करता येईल। उदाहरण क्रमांक 9, आकृती त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D बिंदू असा आहे की कोन BAC आणि कोन ADC हे काय आहेत, बरोबर आहेत। तर सिद्ध करा की CA वर्ग बरोबर CB गुणिले CD। आता याची सिद्धता लिहिताना सिद्धता दिलेले त्रिकोण आहेत CDE, त्रिकोण CDA व त्रिकोण CAB मध्ये हे आपल्याला दोन कोन समान आहेत हे दिलेले आहेत। कोन ADC बरोबर कोन BAC हे दिलेलं आहे। ही बाब काय झालेली आहे आपल्याला उदाहरणामध्ये दिले आहे। आता या दोन त्रिकोणांचा जर विचार केला, त्रिकोण CDA व त्रिकोण CAB मध्ये कोन C हा दोघातील सामायिक कोन आहे। कोन C एकरूप कोन C, कारण हे काय आहेत, सामायिक कोन आहेत। सामायिक कोन दिलेत। आता एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनाचे एकरूप आहेत, म्हणजेच हे दोन त्रिकोण त्रिकोण CDA समरूप त्रिकोण CAB याचं काय आहे, कारण समरूपतेची कोको कसोटी, समरूपतेची कोको कसोटी, कोको कसोटी। आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत तर बाजू काय असतात, प्रमाणात असतात, म्हणजे CA छेद CB बरोबर CD छेद CA। आता तिरकस गुणाकार केला, CA गुणिले CA, CA चा वर्ग गुणिले CB गुणिले CD हा तिरकस गुणाकार आहे। आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, साध्य आपलं हेच होतं। म्हणजे ह्या दोन त्रिकोणामध्ये एकरूप काय काय बाबी दिले ते बघितलेले आहे। तर कोणत्या कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले ते दाखवले आणि बाजू प्रमाणात दाखवून हे सिद्ध केलेलं आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रो।